नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण मस्त अशी मसूर डाळीची आमटी बनवणार आहोत, तिखट बनवणार आहोत। छान लागते मैत्रिणींनो। साधी सिंपल रेसिपी आहे, पण म्हटलं चला आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करावी म्हणून। तुम्ही काही बनवलं ना, चटणी बनवली ना, तरी मला असं वाटतं की माझ्या मैत्रिणींबरोबर शेअर करावी म्हणून। तर ही साधी सिंपल आहे, झटपट बनणारी आहे आणि छान लागते। पापड, लोणचं, भातासोबत छान लागते। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तेल टाकून घेतलं आहे, जिरं टाकायचं आहे आपल्याला। जिरं थोडंसं ब्राऊन होऊन द्यायचं। त्यानंतर मी लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, ठेचून घेतल्या आहेत। छान फ्लेवर येतो, डाळीला खमंग अशी फोडणी द्यायची। लसूण ब्राऊन होऊन द्यायचा आहे। तर बघा, लसणाचा मस्त असा कलर आलेला आहे। त्यानंतर इथे मी कांदे घेतलेले, 3 कांदे घेतलेले। कांदा आपल्याला छानसा बारीक चिरून घ्यायचा। कढीपत्ता टाकून घेतलेला आहे, मस्त गावठी हिरवागार कढीपत्ता। त्यानंतर कांदा टाकून घेतलेला आहे। कांदा थोडासा आपल्याला ब्राऊन होऊन द्यायचा। मसूरची डाळ लगेच शिजल्या जाते, वेळ बिलकुल लागत नाही। मी अगोदर धुवून घेतली, पाण्यात भिजत ठेवलेली, झटपट तयार होते। ही डाळ तुम्ही सुकी बनवू शकता किंवा टिफिनलाही देऊ शकता। कधी भाजी नसेल तर होतो प्रॉब्लेम, कधी आपल्याकडे भाजी अवेलेबल नसते, तर तुम्ही सुकी लाल मसाल्यात करून देऊ शकता टिफिनसाठी। कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। छान कांदा परतून द्यायचा तेलामध्ये। त्यानंतर आपण इथे हळद टाकणार आहोत। तर हळद टाकून घेतली। आता डाळ मी धुवून घेते, भिजत ठेवलेली, लगेच शिजते। आणि थोडीशी तिखट बनवायची, मस्त तरीवाली बनवायची। गरमागरम लोणचं आणि पापड, वा मस्त जेवण होतं। हळद टाकल्यानंतर 1 मिनिट परतून घेतलेली आहे। आता आपण जी धुतलेली डाळ आहे ती टाकून घेणार आहोत फोडणीमध्ये। तर बघा, एकदम मऊ अशी मस्त भिजलेली आहे डाळ। छान मसाल्यामध्ये परतून घ्यायची डाळ। एक साईडला मी पाणी कोमट करण्यासाठी ठेवलेलं आहे। करून बघा मैत्रिणी, एकदा करून बघा तुम्ही, छान लागते। कधीतरी आपल्याकडे भाजी नसेल तर डाळी तर आपण महिन्याच्या किराण्यामध्ये भरलेलेच असते। छान लागतं कधीतरी साधं सिंपल। करून बघा, तुमची डाळ मसूरची आमटी कशी झाली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा। कोण मैत्रिणी नवीन असतील आपल्या चॅनलवर, नक्कीच मैत्रिणींना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकर आपले पटापट सबस्क्रायबर हे वाढले गेले पाहिजे। आणि हा आमचा घरगुती मसाला आहे मैत्रिणींनो, कांदा लसूण म्हणजे याच्यात सगळे गरम मसाले सगळं छान आहे। या मसाल्याने खूप छान भाज्या होतात, मटण मच्छी वगैरे सगळं खूप छान होतं, म्हणजे दुसरं एक्स्ट्रा टाकायची गरज नाही। आता मसाला टाकून घेतला, 1 मिनिट मसाला। तुम्ही बोलाल की कांद्यामध्ये नाही टाकलं, कारण हा मसाला आहे ना मैत्रिणींनो, याच्यामध्ये सगळं तळून घेतलेलं असतं। कांदा, खोबरं, लसूण, पूर्ण गरम मसाले, धने, जिरे, बडीशोप वगैरे सगळं तेलामध्ये परतलेलं असतं, तेलात तळून काढलेलं असतं। त्याच्यामुळे मी तेलामध्ये हे टाकत नाही अजून, म्हणजे त्याचा स्मेल पण वेगळा येणार, त्याच्यामुळे मी मसाला वरून टाकते। कारण सगळं भाजलेलं असतं, मिरच्या वगैरे सगळं, आणि तेलामध्ये सगळं तळलेलं असतं। आपली डाळ मसाल्यामध्ये परतून झाली, कोमट पाणी ठेवलेलं आहे मी, ते टाकून घेतले। आता एक उकळी येऊन द्यायची कमी गॅसवरती, अगदी 2 ते 3 मिनटात लगेच शिजते, कारण आपण भिजत ठेवलेली होती। आता झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला, 2 मिनटामध्ये मस्त अशी मसूर डाळीची आमटी तयार आहे बघा। आता आपल्याला वरून कोथिंबीर टाकायची। बनवून बघा मैत्रिणी, खूप छान लागते। आता आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि मस्त गरमागरम भातासोबत पापड लोणचं आम्ही जेवणार आहोत, चपाती आणि भजी बनवलेत मी थोडे गरमागरम मस्त कुरकुरीत। तर मैत्रिणी, कशी वाटली मसूर डाळीची आमची आमटी? व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।
तर बाय मैत्रिणींनो.